शिजला त्या भातामध्ये आपण हात घालत नाही. एक कण बघतो आणि त्याच्यावरनं आपण सांगतो की हा भात शिजलेला आहे. इथले कारखाने गेले की न गेले? इथले कारखाने गेले की न गेले? पळवले की न पळवले? उद्या पुन्हा पळवल्या जातील. का तुम्ही पुन्हा सत्तेवरती बसल्यानंतर निकष हाच काढला जाणार आहे की कारखाना पळवण्यासाठी आम्हाला मताच्या रूपाने लायसन्स देण्यात आलेला आहे. उद्या हे लायसन्स काढून घ्यायचं असेल तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान आपण केलं पाहिजे हे असताना लक्षात. इथे बँकेचं असणारं कर्ज किती आहे कोणाला माहित आहे का? 12 लाख कोटीचं असणारं बँकेचं कर्ज की ज्याच्यापैकी 8 लाख कोटी हे एनपीए आहे, म्हणजे नॉन परफॉर्मिंग एसेट्स. येऊ शकत नाही पैसे असं बँक म्हणतंय. पण या 8 लाख कोटीपैकी गुजरातच्या बँका आहेत, गुजरातमध्ये ज्या बँका आहेत त्यांनी याच्यापैकी 6 लाख कोटी दिलेले आहेत. गुजरातमध्ये डुबलेल्या बँका किंवा बँक डुबतील त्याचा असणारा 6 लाख कोटी आहे आणि देशभरामध्ये फक्त 2 लाख कोटी अशी परिस्थिती आहे. पण कोणावरती कारवाई नाही. का कारवाई नाही? तर तो गुजरातचा आहे. ही जी तफावत आपल्याला असताना त्या ठिकाणी गुजरातच्या व्यापाऱ्यावरती धाड पडलेली आपण ऐकलेली आहे का? मद्रासच्या कारखान्यावरती धाड पडलेली आपल्याला मिळते. तामिळनाडूमध्ये ऐकायला मिळतंय, तेलंगणा आपल्याला मिळतंय, मध्य प्रदेशमध्ये आपल्याला मिळतंय, ओरिसामध्ये आपल्याला असणारं मिळतंय, हरियाणामध्ये आपल्याला दिसतंय, पंजाबमध्ये आपल्याला दिसतंय, बंगालमध्ये आपल्याला दिसतंय, महाराष्ट्रात आपण बसलोय. पण गुजरातमध्ये धाड पडलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते नाही. उरलेले असणारे चोर व्यापारी आणि गुजरात मधले असणारे सच्चे व्यापारी असा जो शिक्कामोर्तब केला जातोय तो आपण थांबवणार आहात की नाही हा महत्वाचा. आणि म्हणून मित्रो 10 वाजायला आले या ठिकाणी थांबतोय. आपली एक सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी काय की फुले शाहू आंबेडकरी मतदार जो आहे त्याच्यावरती एक जबाबदारी आहे की त्यांनी 5 मतं जमा केली पाहिजे आणि ती 5 मतं जमा करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या खिशातल्या इलेक्शनच्या कालावधीमध्ये 10,000 रुपये खर्च केले पाहिजे. त्यांनी 10,000 रुपये खर्च केले पाहिजे. ही निवडणूक लोकशाही वाचवण्याची निवडणूक, ही निवडणूक संविधान वाचवण्याची, ही निवडणूक उद्याच्या असणाऱ्या पिढीचं स्वातंत्र्य राखण्याची असणारी निवडणूक आहे. आणि म्हणून ही आपली निवडणूक आहे. ही दुसरे उमेदवार आणि राजकीय पक्षाचे उमेदवार नाही तर ही सर्वसामान्य माणसाची असणारी निवडणूक आहे. आणि म्हणून आपण सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी घ्याल आणि पुन्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार आपण घेऊ देणार नाही याची दक्षता आपण घ्याल एवढं बोलतो आणि आपली रजा घेतो. वंचित बहुजन आघाडीचा सदैव बाळासाहेब आघाडीकडू बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो. महिलांना आधी सर्वांना